आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मागील 3 दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, खानदेश आणि पूर्व विदर्भातील काही भागात जोरदार पाऊस पडतोय। हवामान विभागाने या भागांमध्ये काही ठिकाणी पुढील 3 दिवस जोरदार पावसाचा अंदाज दिला। मात्र शुक्रवारपासून पावसाचा जोर कमी होऊन राज्यातील बहुतांश भागात पावसाची उघडीप राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा म्हणजेच मान्सून ट्रफ आपल्या सर्वसाधारण जागेवर आहे। तसेच दक्षिण गुजरात आणि शेजारच्या परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत। पश्चिम बंगालचा दक्षिण भाग आणि परिसरावर कमी दाबाचं क्षेत्र आहे। हे कमी दाबाचं क्षेत्र पुढील 2 दिवसात हळूहळू पश्चिम वायव्य दिशेने झारखंड आणि उत्तर छत्तीसगडकडे सरकण्याची शक्यता आहे। त्यामुळे मध्य भारत आणि उत्तर भारतात पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला। अमरावती, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। खानदेशातील जळगाव, धुळे तसंच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे। उद्या कोकणातील सर्व जिल्हे, खानदेशातील 3 जिल्हे, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी आणि हिंगोली तसंच विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। गुरुवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड तसंच मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। शुक्रवारपासून मात्र राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। शुक्रवारी आणि शनिवारी मराठवाडा तसंच मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील। इतर भागात पावसाची उघडीप राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।